और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। आता नाही का आपण ते पाहिलं ते म्हणलं तर म्हणते सकाळी गेलं म्हणलं मी रातभर जागी सकाळी पुढे असं लक्ष देत नाही। मैडम एक लेटर निकालते हैं है बीमारी कि आपके पास कितना टोटल स्टाफ है, आमदन कितना है, डॉक्टर्स कितने हैं, सब आपने ये लोग को क्या मांगनी किए हैं और आपके पास डॉक्टर्स ने तो शेवटचा पेशंट ना मी बोलली त्यांनी आजार होते म्हणून इंजेक्शन आहे। सकाळी पण त्याला कोच म्हणले घ्या इंजेक्शन, म्हणलं इंजेक्शन नाही त्याला आवड सुद्धा नाही। 17 बारे आमचे पेशंट बिमार आहे म्हणून जातो ना, 17 बारे जातो तरी येत नाही त्या कंप्लेंटमध्ये। माझा नंबर घ्या, आता लक्ष नाही दिलं माझा नंबर बोला। मला ना गेल्या कित्येक दिवसांपासून तिथून फोन येत होते। पेशंट आपल्याकडे जे येतात ते कर्जत, बदलापूर, अंबरनाथ आणि आजूबाजूचे जे पण शहर आहेत तिथून आपल्याकडे सेंट्रल हॉस्पिटलला पेशंट येतात आणि त्यांची मागणी होती की आम्हाला इथे व्यवस्थित सुविधा मिळत नाहीये। त्याच्यासाठी मी 3-4 वेळा व्हिजिट केली होती, पण आज जी माझी व्हिजिट होती त्याच्यामध्ये मी पाहिलं की जिथे आपल्याकडे 52 बेडची कॅपॅसिटी आहे तिथे आपल्याकडे 120 पेशंट आहेत। तर त्याच्यामुळे पेशंटची खूप गैरसोय होतीये आणि आपण जे सरकारकडे मागणी केली होती, ज्याचा प्रस्ताव आपला प्रलंबित आहे आत्ताही 300 बेडचा, तर मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपले लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना विनंती करते की लवकरात लवकर ते अप्रूव्ह करून द्यावं, जेणेकरून आपली जी गोरगरीब जनता आहे त्यांची असुविधा होऊ नये आणि महिलांसाठी पण एक प्रशस्त हॉस्पिटल उभं राहावं आणि आपण गोरगरिबांपर्यंत आपली सुविधा गेली पाहिजे, त्यांना कुठलीही गैरसोय झाली नाही पाहिजे। ही माझी एक महापौर म्हणून इच्छा आहे आणि मी पण एक साध्या घरातून येते। मी समजू शकते की तिथे जाणारे जे पण पेशंट आहेत ते गोरगरीब जनता आहे, त्यांना ते प्रायव्हेट हॉस्पिटलला जाऊ शकत नाही, त्याच्यासाठी ते तिथे येतात, तर त्यांना गैरसोय झाली नाही पाहिजे ही माझी पहिली मागणी आहे। आता तिथे जे डॉक्टर आहेत ते त्यांचीही काही चूक नाहीये। जिथे बघा 50 बेड 52 बेडची कॅपॅसिटी, तिथे 120 पेशंट आपण ठेवलेले आहेत, तर त्याच्यामध्ये डॉक्टरांना पण ऐकावं लागतं। मी लोकांना पण याच्यातून माध्यमातून सांगू इच्छिते की डॉक्टरांना पण खूप प्रेशर आहे, एवढे पेशंट आल्यानंतर ते कोणाकोणाला अटेंड करतील, त्याच्यामुळे तुम्ही डॉक्टरांना पण प्रेशर करू नका। मी लवकरात लवकर जे 300 बेडचं हॉस्पिटल आहे त्याच्यासाठी जो प्रस्ताव आपण मांडलेला आहे, विनंती करते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना की तो आमचा प्रस्ताव त्यांनी अप्रूव्ह करावा आणि लवकरात लवकर हॉस्पिटल आम्हाला द्यावं। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।